सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जागतिक पर्यावरण दिन साजरा केला। वटपौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीने पर्यावरणाचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणात वटवृक्षाची लागवड लोणारकर उद्यानात केली। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या तालुका अध्यक्ष महिला आघाडी डॉक्टर अनुपमा झोरे यांनी ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटवून दिले। तसेच मोठ्या प्रमाणात वटवृक्ष लावावीत असा संदेश त्यांनी दिला। यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सचिन कापुरे, डॉक्टर प्रदीप झोरे, वन्यजीव विभागाचे गुलाब जावळे, धनंजय गाडेकर, गोविंद मोरे, अनिल अवचार तसेच समता परिषद महिला आघाडीच्या मंजुषा खरात, सविता अवचार, गंगा खराडे, पूजा झोरे, सुजाता कापुरे, रीना जाधव, ज्योती अवचार, अर्चना अवचार व इतर समता परिषदेचे मान्यवर उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण। जागतिक पर्यावरण दिन व तसंच आज वड सावित्री पौर्णिमा असल्यामुळं आम्ही अखिल भारतीय समता परिषदच्या सर्व सदस्या यांनी असा संकल्प केला की आज वडाची पूजा तर करायचीच, त्यासोबत वडाचं झाड लावून एक नवीन संकल्प करूया आणि ते झाड आणखी 5 वर्ष कंटिन्युअस त्याला पाणी देऊन वाढवण्याचा प्रयत्नही आम्ही सर्व मिळून करणार आहोत। फक्त झाड लावून तोपर्यंतच थांबणार नाहीये। वाढती लोकसंख्या आणि नवीन रस्त्याचे बांधकाम यात भरपूर मोठ्या झाडांची वृक्षतोड झालेली आहे आणि मी डॉक्टर असल्यामुळं कोरोना पिरियडमध्ये जे ऑक्सिजनची कमतरता जेव्हा भासली तेव्हा कळलं की झाड आणि ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे, खरोखर किती ऑक्सिजनचं महत्त्व आहे हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाने 5 झाडं लावावी। दरवर्षी प्रत्येकाने किमान 5 झाडे लावावी अशी मी सर्वांना अखिल भारतीय समता परिषदच्या वतीने विनंती करते।